व्हाय आय किल गांधी असा एक ट्रेलर रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्यांनी ती भूमिका नथुराम गोडसेची यांची बजावली आहे। यामुळे एक नवीन वादंग निर्माण झाला आहे आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यामध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेवर नेहमीच विरोधाभास राहिला आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो अभिनय केला आहे त्या अभिनयामध्ये त्यांना काय दिसलं, ते पक्षाचे खासदार असताना त्यांची काय भूमिका आहे। अमोल कोल्हेजी सर, मला एक सांगा की आपण हा चित्रपट निवडत असताना नेमकं काय विचार केला? कसं विनोदजी, मुळात 2017 साली, म्हणजे मला आठवतं आहे 2016चा डिसेंबर किंवा 2017ची जानेवारीच्या दरम्यान या सिनेमाचं खरं तर चित्रीकरण झालं, जेव्हा मी तशा अर्थानं कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय नव्हतो किंवा मी लोकप्रतिनिधी हा कुठूनही नव्हतो। आणि कलाकार म्हणून जेव्हा तुमच्यासमोर भूमिका येतात तेव्हा त्या दोन प्रकारच्या भूमिका येतात। काही भूमिकांशी तुम्ही वैचारिकदृष्ट्या सहमत असता आणि काही भूमिका अशा असतात की तुम्ही त्यांच्याशी वैचारिकदृष्ट्या सहमत नसता, पण भूमिका आव्हानात्मक असते। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कलाकारानं एखाद्या गँगस्टरची भूमिका जर सुंदररीत्याने साकारली तर याचा अर्थ असा होत नाही मानसिकदृष्ट्या तो कलाकार त्या गँगस्टरशी 100% सहमत आहे। आणि मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये सुद्धा जाहीरपणे हे सांगितलेलं आहे की त्यानंतर 2019मध्ये मी खरं तर सक्रिय सामाजिक जीवनामध्ये आलो आणि त्यानंतर किंवा त्याआधीसुद्धा कधीही मी गांधीजींच्या हत्येचं समर्थन किंवा गोडसेंचं उदात्तीकरण या गोष्टी करताना मी कधीही दिसलेलो नाही किंवा तसा माझं कोणतीही वैचारिक भूमिका कधीच राहिलेली नाही आणि यापुढेही कधी राहणार नाही। पण एक कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका समोर येते आणि ती भूमिका मी 2017 साली साकारली होती। तुम्ही आता म्हटलं की गांधीजींच्या हत्येचे कधीच तुम्ही हे केलं नाही, परंतु त्या चित्रपटामध्ये एक गोष्ट मात्र तुमच्या या तोंडून पाहायला मिळाली आणि ऐकायला मिळाली की मैंने गांधी का वध किया। हा शब्द म्हणत असताना तुम्हाला असं वाटलं नाही का की या शब्दावर विरोधाभास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो? तर नक्कीच यामध्ये विरोधाभास होणार, कारण या संपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये दोन्ही मतप्रवाह आहेत हे आपण सगळेजण जाणतो की यामध्ये उदात्तीकरण करणाऱ्यांचा एक गट आहे, यामध्ये या गोष्टीला विरोध करणाऱ्यांचा एक गट आहे। त्यामुळे या गोष्टी होणार आहेत, परंतु जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो तेव्हा त्या सिनेमाचे जे मेकर्स आहेत या मेकर्सना ही गोष्ट सांगायची आहे। ही गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा कलाकार म्हणून तुम्ही ती भूमिका स्वीकारता, तुम्ही विचारधारा स्वीकारत नाही, तुम्ही भूमिका स्वीकारता आणि त्या पद्धतीने ती भूमिका स्वीकारून मी काम केलं। 2017मध्ये तुम्ही चित्रपटामध्ये अभिनय केला आणि ते आता 2022मध्ये 30 जानेवारीला रिलीज होणार आहे। महत्त्वाचं एक आहे की तुम्ही राजकारणामध्ये आलेत आणि राजकीय व्यक्ती म्हणून तुमचा पुढाकार झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही एक महात्मा गांधीच्या विचारधारेचे पक्षातले कार्यकर्ते आहेत, खासदार आहेत। तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मी जर समजा नथुराम गोडसेची भूमिका साकारली तर मला राजकीय अडचण होईल किंवा राजकीय पक्षातले लोकांची मोठ्या प्रमाणात टीका होईल? मुळात एक महत्त्वाची गोष्ट आहे, 2017 साली मला हे ठाऊक नव्हतं 2019 साली मी निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे कलाकार म्हणून घेतलेला निर्णय हा राजकीयदृष्ट्या घेतलेल्या निर्णयाच्या आड येईल असं वाटण्याचा काही प्रश्नच नव्हता। दुसरी गोष्ट, आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उद्या या कलाकृतीवर जर टीका केली तर मला त्यात वैषम्य वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण ती माझ्या पक्षाची ती वैचारिक भूमिका आहे, ती राजकीय भूमिका आहे आणि ह्या गोष्टी इतक्या क्लिअर असाव्यात असं मला वाटतं। कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजकारणात राजकारणात काम करत असताना तुमची राजकीय विचारधारा या दोन्हीची गल्लत होऊ नये या स्पष्ट विचारांचा मी आहे। त्यामुळे 2017 साली मला नक्कीच कल्पना नव्हती की 2019 साली काय होणार आहे आणि त्यामुळे असा काही विचार येण्याचं काही कारण नव्हतं। एक प्रश्न आणखी निर्माण होतो या ठिकाणी की आपण 2017च्या दरम्यान शिवसेना पक्षात होतात म्हणून ही भूमिका त्यावेळेस स्वीकारली आणि त्यानंतर तुम्ही पक्षांतर बदल झाला त्यानंतर ही भूमिका, म्हणजे दोन्ही एक मोठा विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळतो। नाही, आपण जर पाहत असाल तर त्या काळामध्ये साधारणतः शिवसेनेतून सुद्धा मी बऱ्यापैकी सक्रिय हे कमी झालो होतो आणि त्यानंतर लगेचच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची संपूर्ण बांधणी सुरू झाली या संपूर्ण काळामध्ये, म्हणजे 2017 सालीमध्ये। त्यामुळे तिथे कुठेही राजकीय भूमिका ही आहे म्हणून हा सिनेमा करायचा अशातला भाग नव्हता। तर एक कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका असते, ती आव्हानात्मक भूमिका जेव्हा समोर येते तेव्हा ती आव्हानात्मक भूमिका साकारायला काही हरकत आहे असं मला वाटलं नाही। तुमच्या या चित्रपटापासून किंवा तुमच्या या भूमिकेमधून राजकीय वादंग मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो अशी शक्यता तुम्ही कधी नाकारली होती? तर ही शक्यता कधीच नाकारली नाही, कारण हा विषय तुम्ही पाहिल्यानंतर या विषयाच्या दोन मतप्रवाह हे नक्कीच आहेत। म्हणजे ज्यांना नथुराम गोडसे या व्यक्तीचं उदात्तीकरण करायचं हाही एक मतप्रवाह आहे आणि ही गोष्ट चूक आहे हे सांगणारा सुद्धा एक मतप्रवाह आहे।
कलाकार म्हणून उद्या माझे हे उत्तरदायित्व किंवा ही माझी जबाबदारी तयार होते की आज या मेकरला ही गोष्ट सांगायची किंवा या मेकरला या सिनेमाला ज्यांना बनवायचं आहे त्यांना ही गोष्ट दाखवायची, ही बाजू दाखवायची. उद्या विरुद्ध बाजू दाखवणारा जेव्हा सिनेमा तयार होतो आणि त्यावेळी जर मला पुन्हा विचारलं गेलं तर डेफिनेटली त्यावेळीसुद्धा मला कलाकार म्हणून नीरक्षीर विवेकबुद्धीनं मला केवळ भूमिका म्हणून त्या भूमिकेकडे पाहणं तितकंच गरजेचं असतं. मी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे की कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा काम करत असता, परंतु राजकीय आणि एक कलाकार अशा दोन व्यक्ती जर समजा एकत्र जर असेल, एकाच याच्यामध्ये समावेश असेल, त्यावेळेस अशा गोष्टी करणं फार अडचणीचं असं वाटतं. नक्कीच जेव्हा तुम्ही म्हणजे हे मी 2019 नंतरचं सांगतो की 2019 नंतर जेव्हा मला भूमिका निवडण्याची नक्कीच वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार होतो. कारण तुम्ही एका फार मोठ्या लोकसंख्येचं म्हणजे जसं मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतो, एका विचारधारेचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळी नक्कीच कलाकार म्हणून या भूमिका निवडत असताना काही निकष हे आपोआप आपल्याकडून लावले जातात. पण त्याही पलीकडे जाऊन कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय व्यक्ती म्हणून असणारं वैचारिक स्वातंत्र्य या दोन्हीची जर गल्लत होऊ दिली नाही तर मला वाटतं रस्ता हा खूप स्वच्छ आणि स्पष्ट समोर दिसतो. आता राजकीय प्रश्न, एक महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, काँग्रेस, शिवसेना आणि NCPचं. या तुमच्या भूमिकेनंतर काँग्रेस मात्र कुठे ना कुठे दुखावेल असं वाटतं. कसं आहे की ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार अमोल कोल्हेंनी नाही केलेली, ही भूमिका कलाकार अमोल कोल्हेंनी केलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की एवढ्या क्षुल्लक गोष्टीमुळे काँग्रेसने दुखावण्याचं काही कारण आहे. आणि या संदर्भामध्ये डेफिनेटली काँग्रेस त्यांच्या विचारधारेनुसार या सिनेमाला विरोध करणं किंवा या पद्धतीच्या सिनेमाचा निषेध करणं ह्याचंसुद्धा मला वैषम्य वाटता कामा नये. कारण मी कलाकार म्हणून ती भूमिका स्वीकारलेली आहे आणि जर काँग्रेसनं उद्या केलेली टीका ही मी आता खासदार म्हणून जर बघायला लागलो तर ती माझी गल्लत होईल. त्यामुळे मला असं वाटत नाही की केवळ एक सिनेमा झाला, जसं मी माझ्या फेसबुक पोस्टमध्येही लिहिलं की कीर्तनानं पूर्णपणे महाराष्ट्र घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे कधी बिघडला नाही. या वाक्यातली एक नकारात्मकता सोडली तर एक सकारात्मक फार महत्त्वाची गोष्ट आहे की देर इज ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन रिअल लाईफ अँड रिअल लाईफ. आणि मला वाटतं की या पद्धतीनं नक्कीच या तटस्थपणे या सिनेमाकडे, या कलाकृतीकडे आणि मी जे काम केलं त्यात मी कलाकार म्हणून काम केलं याकडे काँग्रेस हे नक्कीच बघेल. काँग्रेस तुमचा जर या सिनेमाचा किंवा चित्रपटाचा विरोध करत असेल तर तुम्हाला काही फरक पडेल असं वाटत नाही. मुळात वैचारिक भूमिकेने वैचारिक भूमिकेचा विरोध करणं याला तुम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण जे आपण कायम म्हणतो की विचारांची लढाई ही विचारानं लढली पाहिजे, त्याच पद्धतीनं जेव्हा एक कलाकृती या पद्धतीनं येते तेव्हा त्याला विरोध करणारी किंवा त्याच्या संदर्भातला जो विरोध आहे तो निदर्शनास आणून देणारा या प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात काही गल्लत करण्याची काही गरज नाही. आता मूळ प्रश्न असा आहे की शरद पवार साहेबांना याची कल्पना आपण दिली होती काय की मी हा चित्रपट करता आणि यामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारता. मी पुन्हा ते सांगतो की 2017 साली जेव्हा हा सिनेमा केला तेव्हा याची कल्पना देण्याची काही गरज आहे याची मला कल्पना नव्हती. परंतु काल जेव्हा ट्रेलर माझ्या समोर आला तेव्हा तो ट्रेलर समोर आल्याबरोबर या संदर्भातली कल्पना मी आमचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या फ्लोअर लीडर माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या दोघांनाही कल्पना दिलेली. ती या संदर्भातला सिनेमा मी 2017 साली केला होता आणि त्याचा ट्रेलर माझ्यासमोर आला जो कदाचित 30 जानेवारीला OTTवर रिलीज होतो. या नंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्ही जे OTTचा जो टीजर दाखवला, ट्रेलर दाखवला, त्या नेत्यांची काय प्रतिक्रिया होती की तुम्ही नथुराम गोडसेच्या भूमिकेत? असा एक आश्चर्य निर्माण होणारा प्रश्न निर्माण होतो. नाही, ही अगदी स्वाभाविक रिॲक्शन होती. म्हणजे माझ्या अनेक जवळच्या मित्रांनी सुद्धा मला हा प्रश्न विचारला. ज्यांना माझी मूळ वैचारिक किंवा माझी मूळ विचारधारा माहिती आहे त्या प्रत्येकानं मला हा प्रश्न विचारून झालेला आहे की डॉक्टर तुम्ही आणि नथुराम गोडसेंच्या भूमिकेत. पण जे मी स्पष्टीकरण दिलं ते तीच गोष्ट आहे की कलाकार म्हणून असणारी गोष्ट आणि आता राजकीय भूमिका घेतल्यानंतरची गोष्ट. आणि तीच मला वाटतं मॅच्युरिटी किंवा त्याच पद्धतीचं एक व्यापक दृष्टिकोन हा माझ्या पक्षातल्या नेत्यांनी दाखवला. याचा मला नक्कीच अभिमान आहे की कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी ही गोष्ट स्वीकारली होती. तीही 2017 मध्ये स्वीकारली होती आणि त्यानंतर
या गोष्टीची विचारधारा आणि कलाकार म्हणून असणारी भूमिका यात डेफिनेटली फरक आहे. न्यूज 18 लोकमतवर बातमी प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची काही प्रतिक्रिया आली आहेत का? त्यानंतर काही तुम्हाला सांगण्यात आलं की आपण बोलू नका किंवा हे अशी जी भूमिका आहे हा चित्रपट प्रदर्शित व्हायला नको? हे बघा, या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांची जो एक व्यापक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे हा आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे काल या संदर्भातली कल्पना दिल्यानंतरसुद्धा किंवा ही बातमी समोर आल्यानंतरसुद्धा मला वाटतं की हा निखळपणा, ही परिपक्वता या गोष्टीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात, की एक कलाकार म्हणून त्यानं घेतलेली भूमिका आणि एक राजकीय व्यक्ती किंवा आता लोकप्रतिनिधी म्हणून संसद सदस्य म्हणून तो करत असलेलं काम, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे जेव्हा पक्षाकडून विश्वास दिला जातो, मला वाटतं त्यामुळेच मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे. आपण ज्याप्रमाणे बोलत आहात आणि आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिक्रिया आली नाही, याचा अर्थ असा समजायचा की अमोल कोल्हे यांची नथुराम गोडसेची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वीकार्य आहे? मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय की डोंट पुट वर्ड्स इन माय माउथ, की महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी काय करावं हा अमोल कोल्हेचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ज्यावेळी अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणून काही भूमिका घेतील, त्यावेळी नक्कीच माझा कान हा माझ्या पक्षाकडून धरला जाईल, याविषयीसुद्धा मला तितकीच खात्री आहे. त्यामुळे अभिनेता अमोल कोल्हे आणि खासदार अमोल कोल्हे या दोन गोष्टींची गल्लत माझ्या पक्षाकडून होत नाही, याचा मला अभिमान आहे. सर, पण आपण जरी वेगवेगळे म्हणत असाल, परंतु एक मात्र हे गोष्ट स्पष्ट आहे की आपण खासदार आहात आणि कलाकार आहात, परंतु लोकप्रतिनिधी करत असताना कलाकाराला खासदाराच्या स्वरूपात जास्त मोठ्या प्रमाणात राहावं लागतं. तर मग अशी गोष्ट असताना मग लोकांमध्ये तुम्ही कसं जाल? कारण काय की आज तुमची ओळख जी आहे ती खासदार म्हणून आहे, आधीची ओळख जी होती ती एक अभिनेता म्हणून होती. तर मग यामध्ये तारतम्य कसं? कारण काय की जी भूमिका ती स्वीकारली आहे ती फार कॉन्ट्रोवर्सी आहे. 100% यामध्ये तारतम्य असण्याची गरज आहे आणि त्यामध्ये जबाबदारी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि म्हणूनच मी स्वतः ही गोष्ट सोशल मीडियावर जाहीर केलेली आहे की ही गोष्ट खरी अशी आहे, याच्यातली वस्तुस्थिती ही आहे. मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ही भूमिका केली, याची जबाबदारीसुद्धा स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्ही तुमची वैचारिक जी बैठक आहे, तुमची जी विचारधारा आहे तीही सुस्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कलाकार म्हणून तुम्ही ही भूमिका केली हेही मान्य करणं तितकं गरजेचं आहे. तर या तीनही गोष्टी मी यापूर्वीच केलेल्या आहेत, नाहीतर मी तुम्हाला हा इंटरव्ह्यू देत नसतो. सुप्रियाताईंनी मला असं वाटतं एक बातमी बघितली असेल आणि याच्यानंतर त्यांचा काय रिॲक्शन होता? कारण नथुराम गोडसे म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे आणि इतर जे काही विचारधाराचे लोक त्यांचे कान उभे होतात, त्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? हे बघा, कसं आहे, आत्ता आपण हे सगळं ट्रेलरवरून बोलतो आहोत. 30 जानेवारीला जेव्हा सिनेमा हा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, त्यानंतर खरं तर काय त्या संदर्भात प्रतिक्रिया येते, मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण तेव्हा तो पूर्ण सिनेमा पाहिलेला असेल आणि त्यानंतर ती जी येणारी प्रतिक्रिया आहे, त्यावेळी प्रतिक्रिया देण्याच्या पोझिशनमध्ये ते सुद्धा असतील आणि मलासुद्धा त्याची नक्कीच कलाकार म्हणूनही उत्सुकता असेल. कारण मीच सिनेमा करून आज 4-4.5 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे मीच 30 जानेवारीला तो पहिल्यांदा पाहीन. त्यामुळे त्याविषयी फार भाष्य करणं उचित ठरणार नाही. आम्ही एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे की कलाकार म्हणूनच अमोल कोल्हेला बघणार की खासदार म्हणून, अशा ज्या भूमिका आहे पुढे भविष्यात जर मिळाल्या तुम्हाला, तर तुम्ही पुन्हा त्या भूमिका करणार आहात का की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल? मला वाटतं की तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर लपलेलं आहे की 2019 साली शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर याबाबत अशी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारल्याचं माझ्या तरी माहितीत नाही, ते तुमच्याही माहितीत नाही. तेव्हा नक्कीच जेव्हा एक ती जबाबदारी येते त्यानंतर होणाऱ्या गोष्टी या डेफिनेटली वेगळ्या आहेत. तुमच्या यांची एकंदरीत ही जी भूमिका स्पष्ट झाली आणि खास करून नथुराम गोडसेविषयी जेव्हा माहिती मिळाली आणि महाविकास आघाडीमध्ये आता चहलपहल पाहायला मिळतं, अनेक नेत्यांनी आपल्यावर टीका केली आहे की ही भूमिका तुम्ही स्वीकारायलाच नको होतं. तुम्हाला काय म्हणायचं आहे की महाविकास आघाडीचे नेते योग्य आहे की अयोग्य? कसं आहे, वैयक्तिकरित्या हे प्रत्येकाला माहीत होतं की आज कुणीही म्हणणं हे फार सोपं आहे की मी ही भूमिका स्वीकारायला नको होती. तर 2017 साली या नेत्यांपैकी कोणी येणार होतं का अभिनेता अमोल कोल्हेसाठी काही करायला? त्यामुळे आत्ता ही भूमिका सांगणं फार सोपं असतं. त्यामुळे 2017 साली जे झालं होतं, मी काय करायला हवं होतं हे जर त्यांनी सांगावं असं मला वाटत नाही, तर त्यांनी आत्ता काय करायला हवं हे मी तरी का सांगावं?
हा प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहे आणि माझ्या म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी या संदर्भात टीका केली तरी मी त्या संदर्भात मी सुरुवातीला स्पष्ट केलं की ही त्यांची वैचारिक भूमिका आहे आणि या वैचारिक भूमिकेविषयी मला कुठलंही वैषम्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण वैचारिकदृष्ट्या ते जी भूमिका मांडतायत ती 100% रास्तच आहे, याविषयी दुमत नाही. मग मुद्दा तोच उभा राहतो की कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती म्हणून असणारं वैचारिक स्वातंत्र्य. जर वैचारिक स्वातंत्र्य ही भूमिका त्यांची आहे त्याचा मी आदर करतो, तर मला वाटतं कलाकार म्हणून असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तेही आदर करतील. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टीकेची पर्वा करणार नाही. महाविकास आघाडीतलं सरकार लोकांनी जरी किती टीका केल्या तर तुमची भूमिका तुम्ही बदलणार. मी टीकेची पर्वा करणार नाही असं म्हणालो नाही, मी टीकेबद्दल वाईट वाटून घेणार नाही असं म्हणालो, कारण त्यांच्या वैचारिक भूमिकेचा मी आदर करतो. वेगवेगळ्या भूमिका आहे. भाजपने अशी टीका केली आहे ज्याप्रमाणे आपण फेसबुक पोस्ट केली आहे त्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही कीर्तन आणि तमाशा या दोन गोष्टीला एकत्र केला, दोघांचा अपमान केला असं म्हणतात. मला वाटतं की हे ऐकीव वाक्य हे मी मान्य केलेले आहे आणि त्या वाक्यातली नकारात्मकता सोडून ही गोष्ट मी जी नमूद केलेली आहे ही त्यातल्या सकारात्मकतेसाठी नमूद केली आहे. हे जर टीका करणाऱ्या कुठल्या नेत्याच्या लक्षात येत नसेल तर मला वाटतं त्यांनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट माझी नीट वाचावी आणि केवळ टीका करण्यापेक्षा त्यातल्या सकारात्मक बाजूचा मी जो उल्लेख केलेला आहे ती सकारात्मक बाजू पाहावी. हे होते अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चित्रपट जे आहेत ते 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. OTTवर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. नेमकी काय भूमिका असणार आहे त्या चित्रपटामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. परंतु जे प्रोमो रिलीज झाला आहे त्यामध्ये मात्र नथुराम गोडसेची भूमिका फार आक्रमकतेने डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मांडली आहे.